जेव्हा तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन देता, म्हणजे मी साधारण या प्रकारात याला ब्रेक करतो की डेमॉन्स्ट्रेशन देणं, स्टुडिओमध्ये काम करणं, मध्यंतरी तुम्ही म्हटलात की एक दोन फीचर फिल्मसाठी तुम्ही स्टोरी बोर्डिंग केले किंवा कॉन्सेप्ट आर्ट केले किंवा बऱ्याचशा एजन्सीजसाठी तुम्ही इलस्ट्रेशन्स करता, कॅलेंडर. तर मग हे सगळे प्रकार तुम्ही म्हणजे या पठडीमधनच बघता किंवा याच्यात मध्ये डिजिटल आर्ट सुद्धा, म्हणजे तुम्ही आयपॅडवर पण काम करता आणि तुम्ही ते मेन्शन केलं की आयपॅडपेक्षा यू आर सो कम्फर्टेबल विथ कॅनव्हास आणि ब्रश. पण मग या दोघांमधला म्हणजे पर्टिक्युलरली आजकाल जे यंगस्टर्समध्ये जे दिसतं की मी डिजिटली काम केलं म्हणजे मला खूप जमायला लागलं, त्याच्यावर तुमचं काय हे आहे, विचार आहेत? नाही, डिजिटल विषयी जर माझं मत म्हणजे आता मी पण ते थोडंसं करतो, अडॉप्ट केलेलं आहे किंवा त्याच्यावर करायचा प्रयत्न करतो. शेवटी कसं आहे की डिजिटल जे काय आहे काय ते सगळे टूल आहेत, म्हणजे तुम्हाला मिळालेले माध्यम आहेत. ती तुम्हाला जस्ट काय आहे की बाबा ब्रश वगैरे, पेन्सिल ब्रश ते एका तुमच्या डिजिटल पेनमध्ये आलेलं आहे. त्यानंतर सरफेस जो आहे पॅड आलाय जो कॅरिंग तुम्ही नीट करू शकता. पण ह्या सगळ्याला शेवटी तुमचं विजनरी क्लिअर पाहिजे. म्हणजे तुमचं स्वतःचं कौशल्य तिथं क्लिअर पाहिजे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला मग आधीचं जे काही सगळं तुमचं स्वतःचं एक स्किल म्हणा किंवा विजन म्हणा किंवा तुमचा स्वतःचा डोळा तयार झालेला जी गोष्ट आहे की ती सरावातनं ह्याच्यातनं ते झालं तरच तुम्ही ते डिजिटली केलं काय किंवा मॅन्युअली केलं काय, शेवटी ते रिझल्ट महत्वाचं आहे तिथं. आणि आता काय आहे की आता आम्ही त्या डिजिटलकडे कुठल्या अँगलनी बघतो की बाबा माझे काही रॉ गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आता जे काही मी बघतो की बाबा रॉ गोष्टी मला थोड्याशा मधल्या रॉ गोष्टी स्किप होत झाल्या. जसं बाबा मी एखादं इलस्ट्रेशन करायला घेतलं एखाद्या स्टोरीसाठी आणि मी ते ड्रॉ केलं आणि क्लायंटनी म्हणलं की नाही हे थोडंसं कंपोज इकडे शिफ्ट झालं असतं तर बरं झालं असतं, हे थोडंसं लहान झालं असतं तर बरं झालं असतं. ह्या गोष्टी ऑब्व्हियसली आता क्लायंट म्हणल्यावर ते त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते आपल्याला करावं लागतं. आता डिजिटलायझेशनमुळे मला काय झालं की समजा मी एक ड्रॉ करून ठेवलेला आहे एक ग्रुप किंवा काय, तो माझ्यासाठी एक फ्रीज झालेला आहे तिथं. बरोबर, मी त्याला कुठेही शिफ्ट करू शकतो, त्याचा आकार लहान मोठा करू शकतो. तसं मी जेव्हा मॅन्युअल करत बसतो तर ते मला कुठंतरी ट्रेस करून ठेवावं लागतं. त्यात जरी ट्रेस केलं तर रिड्यूस करताना शेवटी परत त्या कॅरेक्टर, तेच लाईकनेस, तेच जर्क रिड्यूस होत नाही. शेवटी मी मॅन्युअल करताना थोडं तरी मागं पुढं होणार, कारण ते शेवटी परत काय होतं, मी एक लाईन ओढली आणि दुसरी लाईन ओढली. एक लाईन ही दुसऱ्या लाईन सारखी नसते कारण ती नवनिर्मित असते, म्हणूनच ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मॅन्युअल वर्क कशासाठी की आम्ही आज पण म्हणतो की बरेच जण आम्हाला म्हणतात की सेम चित्र कॉपी करून द्या. मी सरळ स्पष्ट सांगतो की चित्र कॉपी होत नसतं. कारण कसं असतं की जेव्हा चित्र जी गोष्ट झालेली असते, आत्ता तुम्हाला दिसताना आकार दोन्ही सारखे दिसतात, पण नीट जर बघितलं तर दोन्ही चित्र जवळ ठेवली आणि एक इकडे बघितले, एकात इमोशनल वेगळे वाटतील, एकात इमोशनल बदलतील तुमचे, हे फिलिंग्स येतील वेगवेगळे. आणि ते फिलिंग, कारण कसं असतं की मी तेव्हा काम करत असताना मी जोपर्यंत कलर ग्रँड करत असतो किंवा उचलून लावत असतो तेव्हा त्यात बऱ्याच गोष्टी माझ्या या मेंदूमध्ये येऊन गेलेल्या असतात, बरेच वातावरणातल्या गोष्टी, आणि ते फील तिथं राहत असतो त्या ठिकाणी, तो तिथं फ्रीज होतो. म्हणजे मी उचलून जोपर्यंत जेव्हा लावतो तेव्हा ते तिथं फ्रीज झालेलं असतं, दुसरा उचलून जेव्हा लावत असतो तेव्हा वेगळं फ्रीज झालेलं असतं. दिसताना सारखंच दिसतं पण सेन्सिटिव्हिटी किंवा त्याचं इंट्रॅक्शन जे येत असतं ते वेगवेगळंच असतं. म्हणून जर मी एक सर्कल ब्लॅक रंगवला असा, तो तसाच मी उचलून दुसरा जर ब्लॅक राहतो सिमिलर कधीच येत नाही 99%. तर ते तशी गोष्ट आहे. मग डिजिटलायझेशनमुळे त्या गोष्टी जराशा सोप्या झाल्या. आज मी फक्त डिजिटलायझेशन तेवढ्या गोष्टीसाठी मी त्याला यूज करतो, कारण माझा बेसिक त्याच्यावर काही हे नाही आहे. म्हणजे डिजिटल वापरावं, करावं, ॲज अ टूल म्हणून वापरावं, ते सत्य आहे असं नाही. सत्य काय आहे, तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं कौशल्य, तुमचं विजनरी, तुमचं जे काही म्हणजे काय लास्ट काय मला करायचं आहे हे क्लिअर असणं, हे तुमचं सत्य आहे. बाकी हे डिजिटल आयपॅडवर काम करणं असेल किंवा पेपरवर काम करणं असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते टूल आहेत. बरोबर, शेवटी बरोबर टूल. आणि जर टूल ग्रेट आहे म्हणणं हे थोडंसं मला चुकीचं वाटतं.
कारण शेवटी जे टूल पण निर्माण जे केलेलं आहे ते कोणीतरी मॅन्युअल मेंदूच केलेलं आहे ना, मॅन्युअल माणसानेच निर्माण केलेलं आहे ना. शेवटी ती गोष्ट तिथं महत्वाची आहे. तुमची मूळ क्रिएटिव्हिटी, तुमचं मूळ विजनरी, तुमचा मूळ अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी, तुमचं मूळ सातत्य, सराव, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे डिजिटल हे तेवढ्या पुरतंच आहे. आणि आताही सगळ्यांनी म्हणजे जे कोणी काम करत असतील त्यांनी ते टूल म्हणून यूज करावं. मे बी ही जी जनरेशन आहे पुढची, आता आमच्या काळामध्ये बाबा पेपर, पेन्सिल, रंग हे आमच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी होत्या. आम्ही त्या सरफेसवर काम करत 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 आलो. ह्यांचा सरफेस तो जर मिळाला त्यांना सुरुवातीपासून तर त्या सरफेसवर पुढे जातील. बरोबर. आणि मे बी म्हणणार की बाबा ठीक आहे ना, मला कागदच नको आहे, मला बाकी हे करू ना, माझी विजनरी, माझे विचार जर मी एवढ्या स्क्रीनवर करू शकतो आणि नंतर ज्याला पाहिजे त्याला प्रिंट मीडियामध्ये ते देऊ शकतो. शेवटी ती पण एक गोष्टच आहे. म्हणजे तुमचं मेन काय आहे किंवा मला काय म्हणायचं आहे व्हिज्युअल भाषेत, ती गोष्ट व्यक्त करायची, ही एवढी साधी सोपी गोष्ट आहे. फक्त आता त्यातली पुढची गोष्ट आहे की सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी ही शेवटी नॅचरल पिगमेंटला असते, कृत्रिम पिगमेंटला येणारच नाही. सेन्सिटिव्हिटी ही कसं आहे की समोर बसलेला माणूस मला जेव्हा 3D मधला दिसतो, आज तुम्ही मी इंटरॅक्ट करायला लागलो, ही सेन्सिटिव्हिटी आहे. तेच जर आपण डिजिटल कॉलिंग करायला लागलो तर ती सेन्सिटिव्हिटी गायब जाते. मग आपण शब्दाला शब्द, उत्तराला उत्तर, गप्पाला गप्पा, बर चल बाय कट असं होऊन जातं. त्याच्या पुढच्या गोष्टी होऊ शकत नाहीत. मग ती गोष्ट तिथे येणार नाही. शेवटी डिजिटली म्हणून तुम्हाला डिजिटली स्वीकारायला लागेल. डिजिटली घेऊन मला सेन्सिटिव्हिटी पाहिजे म्हणजे अशक्य गोष्ट आहे ती. असं येते. म्हणजे प्लास्टिकचं सफरचंद आणि ओरिजिनल सफरचंद दिसताना दोन्ही सारखेच दिसतात सुरुवातीला, पण जेव्हा आपण स्पर्श करतो, जेव्हा अनुभूती घेतो, तेव्हा हे प्लास्टिक आहे म्हटल्यावर ते बाजूला राहतं आणि हे नॅचरलच आहे. तर ती गोष्ट डिजिटल आणि मॅन्युअल मध्ये राहणारच ती ऑब्व्हियसली.